मला सांगा की आपल्या घरची जी परिस्थिती आहे, माझ्या माहितीप्रमाणे तुमचे वडील मिस्त्री होते आणि तुमचा एक भाऊ सुरुवातीच्या काळामध्ये 3 पायाचा रिक्षा चालवायचा, एक भाऊ सुद्धा चालक आहे. एकूणच परिस्थिती एवढी बिकट असताना सुद्धा तुमची जी इच्छाशक्ती होती की नगरसेवक व्हायचे, कसं काय बरं एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये सुद्धा इच्छा तरी कशी व्यक्त करतो बरं आणि तुम्ही नगरसेवक झालात, काय भावना? माझे कसे वडील मिस्त्री काम करत गेले, आम्ही लहान लहान होत्या तेव्हा आमचा भाऊ सुद्धा उदरनिर्वाह आमचा चालण्यासाठी रिक्षा पायी रिक्षा चालत होता. नंतर आम्ही संघर्ष करू एक ऑटो रिक्षा घेतला. त्या ऑटो रिक्षावर आमचे बंधू, आमचे वडील नंतर वय झालं होतं वडिलाचं, तेव्हा आमचे मोठे बंधू चंद्रकांत सावंत हे त्यांनी खूप परिश्रम घेतलेत. रिक्षा चालूच असा आमच्या पूर्ण बंधूचा हे परिवाराचा उदरनिर्वाह केला. आम्ही खूप कष्टाने या पदावर गेलो नगरसेवक. मला जे लोकांच्या अडचणी निकटात मी ते लोकांच्या माझ्यापर्यंत अडीअडचणी सोडण्याचा प्रयत्न केला. नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. या नगरपालिकेमध्ये एक सामान्य टेम्पो ड्रायव्हर मात्र चर्चेला आलेला आहे आणि प्रभाग क्रमांक 8 मधून हा प्रभाग क्रमांक जो आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा प्रभाग आहे आणि त्यांच्या प्रभागामध्ये खुद्द भाजपाच्या उमेदवाराला मागे टाकत एक काँग्रेसचा सामान्य टेम्पो ड्रायव्हर जो आहे तो नगरसेवक पदावर आलेला आहे आणि त्याचा विजय झालेला आहे. आपल्यासोबत आहेत सत्यपाल सावंत. काय सांगाल सर, पहिली प्रतिक्रिया काय आहे? नमस्कार, जय भीम, आदाब. मी सत्यपाल भागोजी सावंत, मी टेम्पो ड्रायव्हर आहे. मला काँग्रेस पक्षातर्फे शिवाजीनगर या प्रभागातून उमेदवारी दिलेली आहे. मी उमेदवारी दिली असता मी या प्रभागातून विजय झालेला आहे. तसेच मी काँग्रेस पक्षासोबत गेल्या 20 ते 22 वर्षापासून एकनिष्ठपणे काम करत आहे. भूतकाळ काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, डी.पी. सावंत साहेब, माजी आमदार अमर राजूरकर साहेब यांच्यासोबत मी काँग्रेस पक्षामध्ये एकनिष्ठपणे काम केलेलं आहे. मला काम करत असतानाच मी बूथ अध्यक्षापासून या काँग्रेस पक्षामध्ये काम केलेलं आहे. मला एकनिष्ठपणे काम करत असतानाच मला त्याने माझ्या कामाची पावती केव्हा दिलेली नाही. मला कामाची पावती दिली नाही. माननीय खासदार रवींद्र चव्हाण साहेब, आमचे कैलासवासी खासदार वसंतराव चव्हाण साहेब यांच्या सहवासात जेव्हा आलो तेव्हापासून मला प्रथमतः कैलासवासी खासदार वसंतराव चव्हाण साहेब यांनी प्रथमतः जिल्हा शहर अध्यक्ष अनुसूचित जाती या विभागावर मला प्रथमतः पद दिले आहे. मी त्यांचे आता ते नाईक साहेब, मी त्यांचे आभार मानतो. तसेच खासदार रवींद्र चव्हाण साहेब यांनी या शिवाजीनगर प्रभागामध्ये मला काम करत असतेवेळी मला प्रथमतः या महानगरपालिका निवडणुकीमध्ये मला या धनगरजी शिवाजीनगर प्रभागामध्ये मला तिकीट दिले आहे. फक्त त्याने म्हणता वेळेस एवढेच म्हणले की हे सत्यपाल सावंत हे टेम्पो चालक आहे, गरीब आहे, बाबा त्यांना काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठपणे काम केलेलं आहे. त्या माजी मुख्यमंत्री राहो, माजी आमदार राहो, माजी मंत्री राहो यांना न्याय दिलेला नाही. तर मी माझा कार्यकर्ता आहे, माझ्या सोबत त्यानं 2 वर्षच राहिलेला आहे. तरी मी त्यांचे काम बघितलेलं आहे, त्यांची तळमळ बघितलेली आहे. ते टेम्पो चालक ड्रायव्हर असून सुद्धा त्यांना मी या प्रभागातून शिवाजीनगर प्रभागातून तिकीट त्याने मला दिले. मी त्यांचे खासदार रवींद्र चव्हाण साहेबांचे आभार मानतो. तसेच माझी लढाई ही धनरांग्यासोबत म्हणजे शिवाजीनगरमधील माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, माजी मंत्री, माजी आमदार, 2 खासदार यांच्यासोबत माझी लढाई होती. त्या लढाईमध्ये मला शिवाजीनगरमधील जनतेने, गोकुळनगर मधील जनतेने, नई आबादीमधील जनतेने, महाल सोसायटी असो, माझा आंबेडकर नगर असो, श्रावस्ती नगर असो, पारस नगर असो, या लालवाडी असो, 13 नगर असो, या प्रभागातील जनतेने मला न्याय दिला आणि मला भरपूर मतांनी विजयी केले.
मी त्यांचे आभार मानतो. मी नगरसेवक नसून ही जनता माझी मायबाप ही नगरसेवक आहे. मी प्रथमतः मी त्यांचे पूर्ण आभार मानतो. मला सांगा, काँग्रेसची आणि वंचित बहुजन आघाडीची युती होती आणि याचा फायदा आपल्या विजयामध्ये आहे. हा माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेब, स्वर्गीय बाळासाहेब आंबेडकर साहेब, सुजातदादा आंबेडकर साहेब यांचे मी प्रथमतः आभार मानतो. त्यांनी आमच्यासाठी प्रथमतः सभा समारंभजवळ घेतली. नंतर सभा आपल्या आंबेडकर नगर भागामध्ये सुजातदादाची सभा आंबेडकर नगर भागामध्ये झाली आणि नंतर आमच्या आमचे आई अंजलीताई आंबेडकर यांनी प्रभात फेरी रॅली काढली. सर्व प्रभागामध्ये जनतेला विनंती केली, काँग्रेस पक्ष व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांना विजयी करा म्हणून. मी त्यांचे खूप खूप उपकार मानतो. आणि अशी आघाडी जिल्हा परिषद असो, जे पुढील इलेक्शन येतील त्यामध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची आघाडी राहावी अशी मी माझ्यातर्फे मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मी आमच्या खासदारांना पण करणार आहे. मला सांगा की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपा पक्षाकडून लाखो रुपयाचा खर्च करण्यात आला असा आरोप होतो आणि या एवढ्या धनदांडक्या शक्तीपुढे तुम्हाला वाटतं का की आपण विजय होऊया शिवाजीनगर प्रभागामध्ये? मला तर प्रथमतः विजय घोषित केल्यावर मला प्रथमतः विश्वासच आला नाही की मी विजय झालो, नगरसेवक झालो असं मला वाटत ना गेलं. मग नंतर मला वाटलं हे धनदांडग्यासोबत असं नांदेड शहरामध्ये चर्चा होती. शिवाजीनगरमध्ये अशोकराव चव्हाण या एरियाचे मालक आहात असं म्हणून लोक चर्चा करू लागले, येणार नाही बा ते 50-50 कोटी वाटतात, हे वाटतात. मग आम्ही प्रयत्न असा केला की आम्ही जनतेच्या मायबापाच्या आम्ही पाया पडण्याचा प्रयत्न केला. त्यांचे पाकिट येऊ लागले, यांच्याकडे पाकिट त्यांच्याकडे पाकिट. लोक आम्हाला फिरता वेळेस काही लोक त्यांचे चेलेच्या पाटे आम्हाला हसू लागले, काही काय येतात. आणि मी विजय होण्याच्या अगोदरच काही उमेदवारांनी गुलाल लावून घेतला अंगाला विजय झाला म्हणून. आम्ही शांतपणाने बघत राहिल्या. आम्ही तिथंच होत्या मधात निवडणूक विभागामध्ये. लोक इथं आम्हाला काही जनता आमच्या माय बहिणी कोणी आमच्या चाहणाऱ्या गरीब वर्ग मिस्त्री काम करणारे बाबा हे रडू लागले की बाबा 70% हारला की काय की. इकडे जनता काही लोकांना मिसगाईड केलं लोकांना. नंतर कळाल्यानंतर लोकांनी जनतेचा अभाव मानला, म्हणजे जनतेला म्हणजे असा वाटला की जनतेचा विजय झाला, ते माझा विजय नाही. आणि या लोकांनी खूप दंडांगी ताकद लावली. काही लोकांना धमक्या देण्याचा प्रयत्न केलेले. सगळ्या जनता परेशान झाली होती. धमक्या इकडे तिकडे देणं, गरीब लोकांना म्हणणं मला मतदान कर, पैसे तर घे, नाही तर आम्हाला मतदान कर. मात्र जनतेने मतपेटीतून दाखवलं. ही लढाई म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराची लढाई झाली. बाबासाहेबांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला आहे. आणि बाबासाहेबांचे विचार मी या प्रभागामध्ये रुजवणार आहे. नक्कीच बाबासाहेबांचे विचार हे नगरसेवक जे ते रुजवणार आहेत. आणि प्रभाग क्रमांक 8 जर पाहायला गेला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या ठिकाणी राहतात. महानगराध्यक्ष भाजपाचे अमर राजूरकर या ठिकाणी राहतात. त्याच पद्धतीनं DP सावंत माजी मंत्री सुद्धा या प्रभागामध्ये राहतात. आणि ही भाजपाची म्हणजे खूप मोठी लढाई होती. हा प्रभाग जिंकण्याची मोठी लढाई होती. आणि त्याच पद्धतीने जे भाजपाचे उमेदवार देण्यात आले होते अमर राजूरकर यांचे निकटवर्तीय या ठिकाणी देण्यात आले, तरी सुद्धा मतदान ज्या प्रभागातील नागरिकांनी सर्वच म्हणजे हिंदू असतील, मुस्लिम असतील, बुद्धिस्ट असतील, इतर मागासवर्गीय लोक असतील यांनी विजय दिलाय. तर या प्रभागामध्ये सामाजिक दृष्ट्या कोणता बदल आणणार आहे, जसे की एज्युकेशनल आहे, शाळा आहे, नळपाणी आहे, बाकी काय कामं करणार आहे? जनतेचे मी पहिल्यांदा आभार मानतो. त्यांना नतमस्तक होतो. मी प्रथमतः मी काही सामाजिक काम करत असता वेळेस मी प्रथमतः या भागामध्ये फिरत असता वेळेस या भागामधून मला असं कळालं की इथं शिक्षण महत्वाचं आहे. मी नगरसेवक या पदावर गेल्याबद्दल लोकांनी मला विजय केल्याबद्दल मी प्रथमतः काय करणार, या भागातील महानगरपालिकेच्या जेवढ्या शाळा आहेत त्या मुख्याध्यापकाला संपर्क करणार.
आणि इथं शिक्षण कसं आहे काय नाही अशा मी हे पाहणी करणार. प्रथमतः मी विद्यार्थ्याला शाळेमध्ये म्हणजे जेवणाचा डबा व्यवस्थित भेटते की नाही. मी प्रथमतः या एवढे म्हणजे या प्रभागामध्ये महानगरपालिकेचे किती शाळा आहेत ते मला माहीत नाही. तरी मी 2-4 शाळा आहेत हे माहीत आहे. सरावतीनगर शाळेमध्ये मी विद्यार्थ्यांना पूर आला होता, पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तर तिथं मी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलं होतं. तर तिथली एक शाळा आणि इथे आंबेडकर नगरची एक शाळा माहीत आहे मला. बाकी शाळेला मी माझ्या परीनं मुख्याध्यापकाला भेट देणार आणि या शाळेची सुधारणा करण्यासाठी प्रथमतः प्रयत्न करेल. आणि इथं पाण्याची टाकी महानगरपालिकेत दलित वस्ती अंतर्गत बांधलेली आहे. तरी इथं काही भागामध्ये शुद्ध पाणी येत नाही. आणि चेंबरचं पाणी आणि नळाचं पाणी इथं या भागामध्ये मिश्र होते. तर मी ते पाणी शुद्ध पाणी किंवा ते फिल्टर पाण्याची या भागामध्ये या प्रभागामध्ये व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत माझ्या चेंबरची लाईन दुरुस्ती, नाल्या दुरुस्ती. नाल्यामध्ये एवढी घाण आहे आमच्या नयाबादी मुस्लिम वस्त्यामध्ये मी आज जाऊन बघितलो. तिथे एवढी घाण आहे. तिथे फिरण्याला तर या भागातील पहिल्याचे माजी समजा महापौर असतील यवनकर त्याने त्या भागामध्ये ते नगरसेवक महापौर होते तर त्यांनी फिरून बघावं त्या भागामध्ये परिस्थिती. ते ऑफिसमध्ये बसूनच आपला हे करत गेला नगरसेवक पदाचं. असे उमेदवार म्हणून त्यांनी यांना नाकार केला. नक्कीच मला काय म्हणायचं की आंबेडकर नगर असेल किंवा श्रावस्ती नगर असेल अत्यंत या ठिकाणी मोलमजुरी करून काम करणारे आहेत. आणि त्याच पद्धतीने या भागातील जे शाळा आहेत त्या ठिकाणी सुद्धा शिकणारे जे मुलं आहेत ते अत्यंत मोलमजुरी सलाबाचं काम करणारे, रिक्षा चालवणारे, लोकांकडे काम भांडे घासणाऱ्या अशा परिस्थितीचे लोक असतात. अत्यंत बिकट परिस्थितीमधून असतात. आणि याच्यातून आपण जे मुद्दा मांडला की शिक्षणाशिवाय पर्याय नाही. काय वाटतं? मला तर प्रथमतः वाटते शिक्षणाशिवाय या भागामधील शिक्षण हे वाघणीचं दूध आहे असं बाबासाहेबांना म्हटलेलं आहे. हे जे मन आहे तर या मनाचा थोडाफार मी प्रयत्न करेन या भागातून मुलाला शिक्षणाची सुविधा. काही गरीब विद्यार्थी आहात कारण मी एक ड्रायव्हर आहे. ड्रायव्हरलाच या म्हणजे मिस्त्री काम करणारा असो, रिक्षा चालविणारा असो, मी ड्रायव्हर असल्यामुळे माझ्या मनामध्ये आत्मीयता वाटते की बाबा एखादी इथला विद्यार्थी अधिकारी व्हावा. आणि मी प्रथमतः लहानपणी बघितलेलं आहे काही इथं खूप लोक अधिकारी झाले. काही माजी नगरसेवकांना काय केले इथे दारूचे धंदे टाकून काही लोकांना आमच्या लहान लहान लेकराला व्यसनाधीत केले. त्यामुळे इथली परिस्थिती थोडी बिघडलेली आहे या भागातली प्रभागातली. अमर राजूरकर आमदार आहे त्याने काय केले ठेकेदार लोकांना तिकीट देऊन त्यांना नगरसेवक केले. तर ठेकेदार लोक काय केले त्यांचे पैसे काढण्यासाठी दारूचे धंदे, मटक्याचे धंदे असे अनेक धंदे करून आमचे लहान लहान लेकराचे जीवन शिक्षण उद्ध्वस्त केले त्यानं. आणि उद्ध्वस्त करत असताना मला एवढं दुःख झालं. आमचा एक आयुष कोकाटे नावाचा IPS झाला तर माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. मला वाटलं असे अनेक IPS माझ्या वार्डातून हो आणि अनेक समाज उपयोगी लोकांसाठी कामाला पडावं. असे अनेक मला वाटते IPS एक झाला तर या श्रावस्ती भाग असो, आपला लालवाडी असो, शिवाजीनगर भाग असो, आपला महार सोसायटी भाग असो, हे माझं घर परिवार माझं घरटं आहे. गोकुळनगर असो या भागातून सुद्धा अजून IPS व्हावं, अधिकारी व्हावं अशी माझी इच्छा आहे. नक्कीच विहार हे म्हणजे नॉलेजचं प्रतीक आहे. आपल्या इथं आंबेडकर नगर मोठं विहार आहे. तर या विहारामध्ये जसं की अभ्यासिका, लायब्ररी, संगणक शिकण्याचे असे सुद्धा काही उपक्रम आपण राबवतो. प्रथमतः मी सामाजिक काम करत असता वेळेस मी समाज कल्याण विभागामध्ये आपलं विहार आहे त्रिरत्न बौद्ध विहार आहे. तिथं मी माननीय खासदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या शिफारशीवर मी आपलं अभ्यासिकेचं पत्र दिलेलं आहे. त्याने मला शिफारस दिली होती. तिथले अधिकारी मिनगिरे साहेब यांच्याकडे मी ते प्रस्ताव टाकलेला आहे. नगरसेवक होण्याच्या अगोदर टाकलेला आहे. त्याने खूप मला मार्गदर्शन आहे. आज ना उद्या आपले सामाजिक मंत्री आहेत त्यांच्याकडे त्याने प्रस्ताव पाठवा म्हणले. आम्ही तुम्हाला सहकार्य करूया म्हणले. सत्यपालजी मला सांगा की आपल्या घरची जी परिस्थिती आहे
माझ्या माहितीप्रमाणे तुमचे वडील मिस्त्री होते आणि तुमचा एक भाऊ सुरुवातीच्या काळामध्ये 3 पायाचा रिक्षा चालवायचा, एक भाऊ सुद्धा चालक आहे. एकूणच परिस्थिती एवढी बिकट असताना सुद्धा तुमची जी इच्छाशक्ती होती की नगरसेवक व्हायचे, कसं काय बरं एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये सुद्धा इच्छा तरी कशी व्यक्त करतो माणूस आणि तुम्ही नगरसेवक झालात, काय भावना? माझे कसे वडील मिस्त्री काम करत गेले, आम्ही लहान लहान होत्या तेव्हा आमचा भाऊ सुद्धा उदरनिर्वाह आमचा चालविण्यासाठी रिक्षा पायी रिक्षा चालत होता. नंतर आम्ही संघर्ष करू एक ऑटो रिक्षा घेतला. त्या ऑटो रिक्षावर आमचे बंधू, आमचे वडील नंतर वय झालं होतं वडिलाचं, तेव्हा आमचे मोठे बंधू चंद्रकांत सावंत हे त्यांनी खूप परिश्रम घेतलेत. रिक्षा चालूच असा आमच्या पूर्ण बंधूचा आहे परिवाराचा उदरनिर्वाह केला. आम्ही खूप कष्टाने या पदावर गेलो नगरसेवक. मला जे लोकांच्या अडचणी निकटात मी ते लोकांच्या माझ्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. आता मला चंद्रमोहन दादा भेटले होते. कामामध्ये अत्यंत म्हणजे कामाबद्दल एकनिष्ठ असणारा माणूस मला पाहायला मिळाला. आता ते कोर्टाकडे गेलेले. दादांनी पण खूप आनंद व्यक्त केलाय आणि आम्ही गरीब माणसं दादा नगरसेवक झालो. काय भावना म्हणजे दादाबद्दल जर सत्यपाल असेल यांनी पण प्रचारामध्ये खूप हारिरीनं म्हणजे पुढाकार घेतला आणि प्रचार केला आणि आज तुम्ही विजयी झाला. भावाबद्दल काय वाटतं? आमच्या भावाबद्दल कसं आहे, आमच्या भावानं आमचे मोठे भाऊ आहोत, छोटे भाऊ आहात, याने खूप प्रयत्न केला, लोकांची तळमळ केली. बाबा आपण जर काही आपल्याकडं काही नाही, घरकुल नाही, मात्र आपण लोकांच्या जनतेच्या पाया पडूया, आपण घरोघर फिरूया. एवढ्या शुक्रा चव्हाण आहात, हे माझे आमदार हे सत्यपाल सुधरू देणार आहेत, हे करणार. आपण जेवढे बी प्रयत्न करूया. माझा हे विजय नाही, माझ्या या जनतेने जे विजय केला, मी त्यांच्याबद्दल त्यांचे कधीच मी उपकार विसरू शकणार नाहीत आणि मी त्यांचे ऋण मानतो. नक्कीच या ठिकाणी तर हे होते नगरसेवक प्रभाग क्रमांक 8 मधील सत्यपाल सावंत. अत्यंत भावनिक झालेले आहेत कारण त्यांच्या ज्या घरातील व्यक्तींनी आहेत खूप ज्या यातना आहेत किंवा परिश्रम आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये केले होते आणि याचंच यश हेच फलित आज या इथे सत्यपाल सावंत हे नगरसेवक झालेले. कॅमेरामन अली खानसह अली खान आहे, मराठी नाव नांदेड.